रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. श्री रामकथा कशी ऐकावी, कथा कैशी ऐकावी ह्याचे एक शास्त्र आहे. देह हा नाशवंत आहे, देह हा परमार्थाकरता आहे, परमार्थ देहाकरता नाही. परमार्थ हा चित्तासाठी आहे. तो कसा आहे हे पाहूयात आजच्या आपल्या श्री रामकथेतून. ही कथा सांगता आहेत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. कथा कशी ऐकावी याचंही शास्त्र आहे. काही माणसं अन्ना कथेला येतात. इथं आल्यावर इथली चांगली आहे सगळी, तिकडच्या कोठी सांगतो. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं शेठजी कुलूप लावलं पण ओढून नाही बघितलं. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कथेला आणि झटके मारतं घरच्या कुलपाला 5 वाजेपर्यंत. अरे जवळी नाही चित्त, काय मांडेले प्रेत. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. आपण पहा, परमार्थ कशासाठी आहे रामेश्वरजी? देहासाठी नाही, आत्म्यासाठी नाही. हे नीट ऐका. देहासाठी परमार्थ का नाही? देह नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. आत्म्याकरता का नाही? आत्मा अविनाशी आहे, त्याच्यासाठी परमार्थ करण्याची गरजच नाही. सगळे तुम्हाला पाठ आहे. वासांश जीर्णाने यथा विहाय नवाणी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवाणी देही नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्ते आपण शोषयती मारुतः. असं अविनाशी तत्व आत्मा आहे, त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. देह नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. देह परमार्था करताय, परमार्थ देहाकरता नाही. मराठी नीट ऐका, तुमच्या भाषेत सांगतो. शेठजी टोपी करता डोकं का डोक्याकरता टोपी? चष्म्याकरता डोळे का डोळ्याकरता चष्मा? सदऱ्याकरता माणूस का माणसाकरता सदरा? जोड्याकरता पाय का पायाकरता जोडे? अज्ञानी माणूस सांगतो चष्म्याकरता डोळे नाही महाराज, डोळ्याकरता चष्मा आहे. टोपी करता डोकं नाही, डोक्याकरता टोपी आहे. सदऱ्याकरता माणूस नाही, माणसाकरता सदरा आहे. जोड्याकरता पाय नाही, पायाकरता जोडा आहे. तसं देहाकरता परमार्थ नाही, परमार्थाकरता देह आहे. देवी दिला देह भजना गोमटा. मग देहाकरता परमार्थ नाही, आत्म्याकरता परमार्थ नाही. मग परमार्थ कोणाकरता? परमार्थ हा चित्ता करता है. जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय, तो चला जाय बैकुंठ पलान पकडे कोय. ज्यांनी हा ग्रंथ लिहिला रामेश्वरजी, त्या संताचा विचार करा. त्यांचं मूळचं नाव रामबोला. आत्मारामजी दुबे आणि हुलसी माता यांच्या पोटी जन्माला आलेले संत रामबोला पुढे तुलसीदास झाले. पण जन्मता त्यांच्या मुखात राम शब्द रडले नाही. राम म्हटलं म्हणून रामबोला नाव ठेवलं. पण त्यांना 32 दात होते जन्मता. 1-2 मिनिट घेतो जाता बरं का ना, थोडंसं काही कमी थोडंसं काही जास्त. 32 दात असल्यामुळे ज्योतिषकाराने सांगितलं हे घरी ठेवू नका, नेऊन टाकून द्या कुठंतरी. कारण आता एक मिनिट पुन्हा वाढतोय बरं का रामेश्वरजी. भगवान कृष्णजीला जन्मता वरचे 2 दात होते, वरचे. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्याने लिहिलं. यशोदेकडे भविष्य सांगायला गर्गाचार्य गेले आणि सांगितलं, यशोदे ऊर्ध्वदंत द्वयम जातम पूर्व मातुल दोषदम अशापी मातुलो नास्ति तेसु तस्य यशोमती ती गर्गाचार्य उवाच. सगळ्या ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. गर्गाचार्य म्हणाला, यशोदे वरचे 2 दात जन्मता आहे आणि आमचं शास्त्र सांगतं ज्याला वरचे जन्मता 2 दात असतात ते मामाचा नायनाट करतं. बरं सांगा काही चुकलं का भविष्य रामेश्वरजी? पण पुढचं सांगितलं, अशापी मातुलो नास्ति ते सुतस्य यशोमती. तुला भाऊच नाही ना, म्हणजे याला मामाच नाही.
याच्यापासून धोका नाही. मामा देवकीला भाऊ होता, हे भविष्य गोकुळात चाललं यशोदेकडे, हेही चुकीचं नाही, तेही बरोबर आहे. पुढे तसंच घडलं. मारला मामा. म्हणून सगळ्या मामांना माझी विनवणी आहे, भाचा जन्माला आला की पहिले दात बघत जा, बरं का शेठजी. 2 दात असली की समजायचं ओरड. आता मी का सांगितलं हे, अरे जन्मता कृष्णाला वरचे 2 दात होते, त्यानं मामा मारला. मग 2 दातवालं जर रामेश्वरजी असं करतं तर 32 दातवालं कसं करेल, म्हणून ठेवू नका. हे तुलसीजीचं सांगतो. राम बोला. पुढे नेऊन टाकलं. एवढा आता वेळ नाही आपल्याकडे. पार्वती माता ब्राह्मणींच्या रूपात येऊन संगोपन करू लागली. चुनिया नावाची दासी तिनंही सांभाळ केल्याचा उल्लेख आहे. पुढे लग्न झालं. रत्नावरी पत्नीचं नाव आहे. राखी पौर्णिमेच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व तिकडे, आणि म्हणून एक दिवस रत्नावली आपल्या बंधूसोबत माहेरी गेली. तुलसीदासजी घरी आले म्हणजे राम बोला. शेजाऱ्यांना विचारलं, अरे घराला कुलूप आहे आमच्या. तिचे भाऊ आले होते, गेली माहेरी. आज रक्षाबंधन आहे ना. थांबला नाही बाबा. लोक म्हणले कायमचे गेली का, येणार आहे ना, थांबना. नाही थांबले. बरं, जाण्याची परिस्थिती नाही शेठजी. अंधारी रात्र आहे, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, नदीला पूर, पोहायला येत नाही, तरी निघाला बाबा. नदीच्या काठाला गेला, अंधार आहे. इतक्यात एक प्रेत वाहत आलं. तुलसीजी म्हणले याला म्हणतात प्रेम. तिला माहितीच असेल आपला मिस्टर आल्याशिवाय राहणार नाही, तिनंच हे लाकडी फळी सोडली असावी. प्रेताला फळी समजले, त्यावरती बसले. थोड्या काला तिकडे पलीकडे त्या काठाला लागले, ते उतरले गेले. रात्रीचे 12 वाजले होते. सासूरवाडीला सगळे झोपले होते. वरच्या मजल्यावर पत्नी होती. जावाई सासूरवाडीला बंगल्याच्या भोवताल फिरत होता. अण्णा बरं का, वर काही जायची संधी आहे का. रात्रीचे 12 वाजले, पण एक साप खिडकीला लोंबकळत होता वरच्या. एवढा आनंद झाला बाबाला. म्हणले याला म्हणतात प्रेम. तिला माहिती असेल आपला बुवा येणारच, तिनंच दोर बांधून ठेवला असावा. वेदांत शास्त्र सांगतं मंद अंधकारामध्ये माणसाला रज्जूवर साप भासतो. हे एवढे आधीन गेले, सापावर रज्जू दिसत. वर गेले, खिडकीतून उडी टाकली. पत्नी घाबरून उठली. आरडावरडा करणार आपलेच पती. आता कोणत्या कोर्टात फिर्याद नेणार तुम्ही? वरती कसा आला? तो नाही का खिडकीला दोर बांधला? नदीला पूर आहे, तुम्हाला पोहायला येत नाही, अलीकडे कसा आला? तो नाही का लाकडी फळी सोडली? आणि जेव्हा सासूरवाडीच्या लोकांनी चौकशी केली, अण्णा नाना बसा, ती फळी नव्हती प्रेत होतं, आणि हा दोर नव्हता साप होता. पत्नीचे लाल डोळे झाले. हा प्रसंग नीट आहे का? पत्नी गुरु म्हणतात ते या न्यायानं. लाज न लगता आपको, पत्नीचे शब्द आहे. लाज न लगता आपको दौड़े आये साथ, देख देख ऐसे प्रेम को कहा कहू मै नाथ. पती म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही तुम्ही. काय दिसलं माझ्यावर एवढं प्रेम करण्यासारखं? या सडक्या कुचक्या नासक्या देहासाठी प्रेताला फळी समजला, सापाला दोर समजला, एवढ्या संकटाला तोंड देऊन रात्री 12 वाजता माझ्या मागं पडत आला. एवढं प्रेम रामावर केलं असतं, श्रीराम नाचला असता तुमच्या पुढे. याला म्हणतात शहानिया पुरे एकची वचन. लाज न लगता आपको दौड़े आयो साथ, देख देख ऐसे प्रेम को कहा कहू मैं नाथ. अस्ति चर्ममय देह ममता में इतनी प्रीति, इतनी भगवत पर होई जाए तब होय न भव भीति. एवढ्या शब्दात संत तुलसीदास झाले. शहानिया पुरे एकची वचन. आम्ही किती वचनं ऐकतो तरी फरक पडत नाही. नाना एकदाच बोलली पत्नी, संत झाला बाबा. हे रात्रंदिवस बोलणं ऐकतं तरी घर सोडत नाही. तुकोबाराच्या भाषेत तेजा इशारती तट्टू फोकावरी घेती. बरं का अण्णा, तेज इशाऱ्याला घोडा, तेज घोड्याला इशारा काफी. पण ते तट्टू आहे ना, तट्टू म्हणजे गाढवापेक्षा मोठं आणि घोड्यापेक्षा लहान, मधली आवृत्ती केसापेक्षा गोमाशा जास्त. मालक आपल्याच घोड्याचं वर्णन करतो. तट्टू माझा रत्न घोष. चालतंय किती? 7 दिवसात 3.5 कोस.
जरा गेअर बदलला तर एक मारला फोक मागे सरे कोस कोस. बद्दरजी तुमच्या भाषेत सांगतो, बड भडजीनो घोडो. जमला आता. बड भडजीनो घोडो, घोडो को खानो घनो चलनो थोडो, एक मारो छडो नीचे भटजी ऊपर घोडो. तेजा इशारा. तिथे मित्राची भेट झाली स्टँड जवळ लातूरला. कल्पना करा ना, 10वी पर्यंत एकत्रित शिकले होते आणि तिथून पुढे 15 वर्षाने भेट झाली. का रे कुठं राहतो? म्हणलं इथे आपला स्टँडपाशी बंगला आहे मोठा, नोकरी आहे, बायकोलाही नोकरी आहे, 2 मुलं आहे मला. आले का बैमाना, एका गोधडीत झोपलो, एका डब्यात जेवलो रे, एकमेकाला विसरलो नाही, लग्न झालं तरी कळवलं नाही, 2 मुलं आहे म्हणतो, चल घर दाखव. आता मित्र आहे ते. चल. सायंकाळचे 5:30 वाजले होते. अण्णा पत्नी किचनमध्ये स्वयंपाक करत होती, याला सोफा सेटवर बसवलं आणि बाहेरूनच मित्रानं, घरमालक मित्रानं आवाज दिला, 2 कप चहा करा. पत्नी किचनमध्ये होती. काय हॉटेल बिटेल वाटलं का तुम्हाला? कधी कोणालाही घेऊन येता मी किचनमध्ये आहे, मी नाही मोकळी, जा तू कोणा त्याला तिकडे पदा चहा हॉटेलमध्ये. हे तर हादरलंच जे पहिल्यांदा गेलो. मालक उठायच्या आधी मित्र उठून अंगणात गेला, थांब थांब, नाही भाऊ आता नाही, तुझा चहा नको, काय नको, आईस्क्रीम झालं म्हणला उन्हाचं. कथा नेमकी कशी ऐकावी याचं निरूपण आपण आजच्या भागातून पाहिलं. भेटूयात पुढच्या श्रीरामकथेत. तोपर्यंत नमस्कार. कथा समाप्त होने तक मुझे बीच में कभी भारद्वाज मत कहो, कथा सुनाते जाओ, आपकी कथा तपे हुए जीवों को शांती का छिड़काव देने वाली है. मी त्याकरता सावध नाही केलं आपणाला भारद्वाजजी. आपण प्रश्न विचारला काल रामकथेच्या बाबतीत, मी बदल्यात सांगितली शिवकथा. याबाबत तुमचा गैरसमज तर झाला नाही ना?